और आशीर्वाद लेती हैं। तो रामचंद्र जी ने अपनी पत्नी को झुकने नहीं दिया, दोनों कांधे पकड़ के उनको उठा लिया और फरमाया राम रामाय नमः, राम रामाय सत्यम अस्ति। हाय सीता, मैं राम हूं तेरा और तेरे राम का राम है ऊपर वाला। संस्कृत ग्रामर में ये राम रामाय जब राम के साथ आय आ जाए तो उसका माना होता का लिए, के लिए, को लिए, की लिए। राम रामाय, राम के लिए नमः, नमस्कार करो, झुको, यानी अपने राम के सामने नहीं बल्कि उस राम के सामने जो तेरे राम का भी राम है। ऐ सीता, मैं तेरा राम हूं और तेरे राम का राम है ऊपर वाला। राम रामाय नमः, अपने राम को प्रणाम न कर बल्कि उस राम के सामने झुक जो तेरे भी राम का राम है। इसलिए हिंदुओं में जब कोई मर जाता तो कहते हैं राम राम सत्य है। अर्थी देते वक्त शमशान घाट में ले जाते वक्त क्या कहते हैं? राम राम सत्य है। अब बदल दिया, कहने लगे राम नाम सत्य है। हालांकि संस्कृत नहीं बदल सकते। राम रामाय सत्यम अस्ति, राम का राम सच्चा है, यानी राम राम सच्चा है। मतलब ये हुआ हाय मरने वाले तू मर गया, अब रामचंद्र जी तेरी जिंदगी के मालिक नहीं, अब तो राम का राम जाने की तेरे साथ क्या मामला होगा, तूने अमल कैसे किए, तूने करतूत कैसे किए, राम का राम ही सच्चा है। फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। एक नहीं 1,00,000 कुरान खानी कर डालो, एक नहीं 1,00,000 कुरान पढ़ के मरने वाले पे बख्श दो, मरने वाले को कुछ भी सवाब नहीं मिलेगा। उसकी अपनी जिंदगी में जो उसने अमल किए होंगे वही उसके काम आएंगे। अगर कुरान खानी करके किसी को बख्शने से सवाब मिलता होता और कोई आदमी जन्नत में जाने वाला होता, कुरान के बख्शने से तो इंदिरा गांधी तो जन्नतुल फिरदौस की वारिस हो जाएगी। हमारा बाप मरता है तो एक कुरान पढ़ा जाता है ना, इंदिरा गांधी मरी तो जमीर फरोश कठमुल्लाओं ने, अपने जमीर और अपने ईमान को बेचने वाले मुल्ला और मौलवियों ने उसकी समाधि पर 3 कुरान खानी की है, सिर्फ कांग्रेस से पैसा वसूल करने के लिए। 3 कुरान, एक कुरान जिस पर पढ़ के बख्श दिया जाए तुम्हारा बाप जन्नत में चला जाए, 3 पढ़े जा रहे हैं, क्यों नहीं जाएगा? साहब वो काफिर है। काफिर कहां है? नहीं, वो कलमा नहीं पढ़ता। जो कलमा तुम पढ़ते हो वो भी तो वही कलमा पढ़ता है। तुम कहते हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उसके यहां पर भी तो यही कलमा लिखा हुआ है। अथर्ववेद के 20वें कांड में, और पंडित मरने से पहले अपने बेटे को वही अंकही के जुमले सिखलाता है, ला इलाहा हरणे पापन इल्लल्लाह परम पिदम, तू जो चाहे स्वर्ग तो जपे नाम मुहम्मदम। हाय मेरे बेटे, मरने से पहले ला इलाहा इल्लल्लाह पढ़ लेना, तेरे सारे पाप मिट जाएंगे। ला इलाहा हरणे पा इल्लल्लाह, ला इलाहा हरणे पापन इल्लल्लाह परम पिदम, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ लेना, तेरे सारे पाप हरण हो जाएंगे, मिट जाएंगे। यही तो अल्लाह के नबी ने कहा था, इन्नल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्ला, इस्लाम ले आओ। इस्लाम कब लाया जाता है? जब कलमा पढ़ा जाता है। मा कान क़ब्ला, जितने भी गुनाह तुमने किए हैं सारे के सारे गुनाह माफ हो जाएंगे। जो कलमा तुम पढ़ते हो वही तो वो भी पढ़ते हैं, फर्क इतना है। दलील क्या है? तुम खड़ी मूर्ति की पूजा कर रहे हो, वो पड़ी मूर्ति, एक पड़ी मूर्ति की एक खड़ी मूर्ति की। ये शंकर भगवान की मूर्ति है, ये बड़े पीर साहब का या निजामुद्दीन औलिया का मजार है, यह अहमद रजा खां का मजार है। ये खड़ी मूर्ति है, ये पड़ी है। जो काम इस पे हो रहा है वही काम तो इस पे भी हो रहा है, वरना मुझे बता दो। हिंदू चुनरी चढ़ाए मूर्ति पे तो काफिर, तुम चादर चढ़ाओ तो पक्के मुसलमान, वो हार डाले तो काफिर, तुम फूल बरसाओ तो पक्के मुसलमान। ये कोई चीज खाने की मूर्ति पे चढ़ाए तो कहे प्रसाद, प्रसाद खाना हराम। यहां पर कोई चीज चढ़ाई जाए उसको कहो तबर्रुक है, और ये खाना बड़ा मुबारक। हिंदू मूर्ति धोकर उसका पानी पी और कहे कि ये गंगा जल से ज्यादा पाक पवित्र है, इससे बीमारियां सही हो जाती हैं। मुसलमान और उसके मौके पर कब्र धोकर पानी उसके बोतलों में भरे और कहे कि इसके आगे तो जमजम भी फेल है, तो ये पक्का मुसलमान। जो काम इस पे हो रहा है वही काम तो इस पे हो रहा है। और आज मैं फतवा देने का आदमी नहीं हूं, लेकिन आज जज्बात में हूं, मैं ये फतवा दे के चला जाता हूं। मेरे प्यारे साथियों, अल्लाह की कसम, अगर भारत के और पाकिस्तान
کے ہندوستان اور پاکستان کے، ہندوستان کا یہ 20 کروڑ مسلمان اور پاکستان کا وہ 15 کروڑ 10 کروڑ مسلمان اگر یہ چادر چڑھانے کے بعد، چنری چڑھانے کے بعد، تبرک کھانے کے بعد اگر یہ جنت کے اندر چلا گیا تو کعبے کے رب کی قسم کھا کے کہتا ہوں کہ بھارت کا 60 کروڑ ہندو بھی ایک ایک کر کے جنت میں چلا جائے گا۔ اور اگر بھارت کا ہندو جنتی نہیں ہے تو اتنا یاد رکھنا کہ پھر تم اپنے مسلمان ہونے کا سرٹیفکیٹ پیش کرو۔ تم وہ جہنم میں کیوں جائے گا؟ اگر وہ ان کاموں کی وجہ سے جہنم میں جا رہا ہے تو تم یہ کام کیوں کر رہے ہو؟ تمہارے اندر یہ کام کیوں پائے جا رہے ہیں؟ تم بھی تو وہی کام کر رہے ہو۔ ارے اس نے تو پھر بھی مورتی لگا رکھی ہے، تم نے تو پتہ نہیں کس کو گاڑ دیا اور نام ہی اس کے بدل دیے۔ اللہ جانے اس میں حقیقت میں وہ ہے بھی یا نہیں ہے۔ مسجد میں ہوں، اللہ کے گھر میں، اللہ کے گھر سے بڑی کوئی جگہ نہیں ہوتی ہے۔ میں نے بنارس میں اپنی آنکھوں سے دیکھا، اپنی آنکھوں سے ننگا بیٹھا رہتا تھا۔ جینیوں میں جیسے ننگے بابا ہوتے ہیں نا، انڈیا والوں کو اچھی طرح معلوم ہوگا، وہ گھومتے ہیں آگے اور پیچھے پیچھے عورتیں چلتی ہیں، ان کے دودھ سے نہلایا جاتا ہے۔ جو گربوتی عورتیں ہوتی ہیں وہ دودھ جب بہتے ہوئے اس بابا کی شرمگاہ کے پاس سے آتا ہے تو اس کو بھر لیتی ہیں، گربوتی عورتوں کو پلایا جاتا ہے تاکہ بچہ نیک پیدا ہو۔ میں نے نوائے اسلام میں ایک موضوع لکھا تھا کہ اس سے بچہ نیک پیدا ہوگا یا بے شرم، یہ تو خود ہی پتہ چلے گا۔ کیس چل گیا تھا میرے اوپر۔ غور کریں آپ، ننگا بیٹھا رہتا تھا، ایک ٹائم کی نماز نہیں پڑھتا تھا، اس کو وضو بنانا نہیں آتا تھا۔ مر گیا جب وہ، اس کا مزار بنا دیا گیا، 3 سال کے بعد اس کا نام رکھ دیا گیا ننگا بابا۔ نام بھی ہے ننگا بابا، ان کو نام بھی ایسے ہی ملیں گے، اللہ کی قسم ان کو صحیح نام بھی نہیں مل سکتے۔ ننگا بابا، ذرا بتاؤ کہ ننگا رہنا کون سی شریعت میں ہے؟ کون سا مذہب ننگا رہنے کی تعلیم دیتا ہے؟ کون سی تہذیب ننگا رہنے کی؟ اور یہ نام تک رکھا گیا ننگا بابا، بابا پر رکھا ہوا ننگا بابا باقاعدہ۔ جیسے بریلی کے اندر تھا ایک کتا بابا، اب تو بدل دیا لوگوں نے، کر دیا کتب بابا، کتب کر دیا۔ لیکن رکشے والے سے کہو کتب شاہ کے مزار پہ جانا تو جانتا ہی نہیں جب تک یہ نہ کہو کتا بابا۔ ایک کا نام ہے پتنگ بابا، کسی شریف انسان کا کام ہے پتنگ اڑانے کا، نام رکھا گیا پتنگ بابا۔ بنگلور سائڈ میں چلے جاؤ، مجھے میرے دوستوں نے دکھلایا جنگلی بابا۔ کون نام ہے؟ نام تو پہلے اچھے رکھ لو یار، نام تو کم سے کم صحیح رکھو۔ یہ تو جو یہاں ہو رہا ہے وہ کام یہاں ہو رہا ہے۔ یہ میں نے ہندو دھرم سے ایک توحید بتائی، رام چندر جی نے کہا کہ اس کے سامنے جھکو جو تمہارے رام کا بیٹا۔ ذرا اولڈ ٹیسٹامنٹ سے ایک توحید سنیے۔ पहिलं यज्ञामध्ये गायी मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात। बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं। रामाला विरोध केला, परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम श्रीराम म्हणू लागलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतं शंकराचार्यापासून। हे ओळखा तुम्ही, हे कारस्थान कोणतं आहे? या शेतकरी कष्टकरी कुणबी तेलीमाळी बौद्ध मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं हे कारस्थान आहे। यांच्या या अंधश्रद्धांमध्ये आणि देवधर्माच्या मायाजाळात तुम्ही येऊ नका, लक्षात ठेवा। शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज वर उचलण्यासाठी लढा दिला। शिवाजी महाराजांनंतर इंग्रज आलेत। इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो, हे शिकलेली मुलं दिसतात आपली, इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो। कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता, ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता। ब्राह्मणांच्या स्त्रियांना महात्मा फुले शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली, म्हणे मुलगा बिघडतो, धर्म बुडतो। बापानी महात्मा फुलेंना कॉलेजमधून शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं, म्हणून महात्मा फुले दिसले। हे लक्षात ठेवा। शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही आणि शिक्षणही घेतलं तर ती सुविद्या नसेल, ती कुविद्या असेल। कुविद्या कशी?
तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या. अंधश्रद्धा कशी? एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली, चांगली प्रोफेसर आहे, मोठ्या पदावर, आणि नवरा बायको आम्ही जात होतो. नवरा बायको मला मुद्दाम म्हणते, देशमुख साहेब मी देवळातून आले, मुद्दाम सांगते देवळातून आले. मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं? हेच मागितलं ना, हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे. आणि दवाखाना चांगला चालून केव्हा? जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा. हेच मागितलं का? आणि देवानी लोकांना बिमारच पाडलं नाही तर दवाखाना चालेल का? तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना, तू कसा नेतो तर पाहतो, चॅलेंज आहे, इंजेक्शन देते. हिम्मत पाहिजे. पण यांचं नॉलेज कमी पडतं. मग हे देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल तर अरे तू कशासाठी आहेस? मग ईश्वराकडेच नेलं असतो, तुझ्याकडे साठी कशाला आणलं? तुझं नॉलेज कमी पडतंय. आणि म्हणून तुम्ही बोंबा मारता देवाच्या नावाने. हा देवानी माणूस निर्माण केला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला. तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा हे मी सांगितलेलं आहे. माझा आग्रह नाही, परंतु देशमुख नावावर जाऊ नका. एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबाच्या कुटुंबात 50-60 हजार सगळ्यांची सॅलरी धरली ती येते. असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कोणाच्या म्हशी चारत बसलो असतो. आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात पंक्ती उठवतो. तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही, त्याला ट्युशन लावत नाही, त्याचं चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही. आम्हाला प्रश्न पडतो की आमचे हे 33 कोटी देव आम्ही कुणबी दिली माळी, हे 33 कोटी देवाची पूजा करतोय आणि हा आमचा बौद्ध समाज पुढे गेला. खूप पुढे नाही गेला, पण पुढे गेला सगळे मान्य करतात. हा पुढे गेला हे सगळे मान्य करतात. बौद्ध सुधारले, प्रगत झाले, खूप नाही गेलेत, पुष्कळ मागे आहेत अजून, पण इतरांच्या मानाने कुणबी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेलेत ते. पण ते पुढे का गेले याचा विचार नाही करत आम्ही. अहो या बौद्धांनी हे 33 कोटी देव सोडून दिले. तो यांचं तर वाटोळं व्हायला पाहिजे होतं, पण ते पुढे गेलेत. अरे कोणता त्यांचा पावरबाज महापुरुष होता, त्यांचं ऐकल्यामुळे ते पुढे गेले याचा विचार करा. आणि ते पावरबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या शिक्षणाला मराठा कुणब्यांचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झालेत, याचा आम्हालाही अभिमान पाहिजे. परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय, तिरस्कार निर्माण केलाय. कारण आम्ही एक होऊ नयेत, आम्ही सगळ्या जातीतले लोक एक होऊ नयेत आणि एक झालो तर ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू. हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे. हे आपण ओळखा आणि या दृष्टीनं आज आपल्याला हे शिक्षण मिळू नये ह्यासाठी सुद्धा प्रयत्न होतात. आणि जैसे थे स्थिती कायम राहावी अशी परिस्थिती निर्माण होते. इथे समाज परिवर्तन नको आहे तसंच ठेवा. ईश्वराची कृपा, देवाची करणी, नारळात पाणी. मुलगा नापास का झाला तर कुंडलीत शनीचा चक्कर होता, नमका ग्रह चक्कर असता, फत्राचा चक्कर, अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला. अशा तहेच आम्हाला सांगण्यात येतं जैसे थे स्थिती राहावी. समाज परिवर्तन आम्हाला पाहिजे आहे. आणि एवढा मुद्दा सांगून मला वाटतं मी माझं महाराजांच्या संमतीनं संपवतो, कारण उद्याही बोलायचं आहे, परवाही बोलायचं आहे. लक्षात ठेवा, समाज सेवा आणि समाज परिवर्तन याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला समाज परिवर्तन पाहिजे आहे.
समाजसेवा म्हणजे एखाद्या इमारतीला आग लागली तर ती विझवणं ही समाजसेवा आहे. पण एक म्हणतो अरे थांबा, थांबा म्हणतो, तूच नाही लावलेली का आग? अरे नाही थांबा, तुम्ही आग विझवता पण ते आग लावणारे तिथे लपून बसले आहेत, त्यांना पकडा. आग विझवणं समाजसेवा आहे, आग लावणारे पकडणं हे समाज परिवर्तन आहे. पण ज्यांना आग लावणारे पकडायचे नाहीत ते आग विझवण्याच्या समाजसेवेच्या गोष्टी करतात. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं समाजसेवा आहे, परंतु या कष्टकरी शेतकरी वर्गाला कर्ज घेण्याची पाळीच येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे. बेकाराला नोकऱ्या देणं ही समाजसेवा आहे, परंतु या देशात कोणाचाही मुलगा बेकार राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं हे समाज परिवर्तन आहे. भिकाऱ्याला भीक देणं समाजसेवा आहे. पुण्याचं काम म्हणत असाल तर म्हणा, कोणी शिकवलं असेल तुम्हाला तर. पण भिकाऱ्याला भीक देणे ही समाजसेवा आहे, परंतु या देशामध्ये कोणालाही भीक मागण्याची पाळी येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे. जे शिवाजी महाराजांना हवं होतं, जे स्वामी विवेकानंदांना हवं होतं, जे शुकदास महाराजांना हवं आहे, जे आपल्याला हे हवं असावं असं मला वाटतं. आणि इथं मी माझं संपवतो. काही चुकलं असेल, कुठे दुखलं असेल